पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का। रवींद्र धंगेकर आजच शिवसेनेत प्रवेश करणार। संध्याकाळी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा। आज राज्याचं बजेट। अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा मांडणार अर्थसंकल्प। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा होणार का, याकडे राज्याचं लक्ष। 4 दिवसांपासून खोक्या अद्याप फरारच। खोक्याच्या शोधासाठी शिरूर पोलीस ठाण्याची 2 पथकं रवाना। चंद्रपूर काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार। बाईकवरून आलेल्या दोघांनी झाडल्या गोळ्या। घुग्गुस शहरातील घटना। नवी मुंबई विमानतळावर व्हीआयपींसाठी वेगळं टर्मिनल होणार। 2030 पर्यंत नवं टर्मिनल उभारण्याची योजना। विस्ताराच्या पुढील टप्प्यात नवं टर्मिनल उभारलं जाणार। डाळी कडधान्यांच्या दरात घसरण। नवी मुंबई एपीएमसी बाजार समितीत डाळींची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण। चणा डाळ 12%, तूर डाळ 5% उतरली।